नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पार्थ कॉमर्स अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत. एम.कॉम पार्ट फर्स्ट बिझनेस टॅक्स असेसमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आज आपण आय.टी रिटर्न कसं कॅल्क्युलेट केलं जातं किंवा टॅक्सेबल इन्कम कसं काढलं जातं ते आज आपण पाहणार आहोत. माझं नाव डॉक्टर विजय सांगळे. तर चला करूयात सुरुवात. त्यासाठीचा आपण प्रॉब्लेम पाहूयात. प्रॉब्लेम आहे श्रद्धा पब्लिकेशन मधील बिझनेस टॅक्स असेसमेंट अँड प्लॅनिंग एम.कॉम फर्स्ट इयर या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर निरंजन शहा आणि डॉक्टर यशोधन मिठारे. यांच्या पुस्तकातील आपण प्रॉब्लेम पाहूयात. मी प्रॉब्लेम रीड करतो. सुंदरम कोऑपरेटिव्ह सोसायटी पुणे is engaged in processing agricultural produce of its member without the aid of power and marketing of its agricultural produce, furnishes the following particulars of its income for the assessment year 2023-2024. सुंदरम कोऑपरेटिव्ह सोसायटी पुण्यातील एक सोसायटी दिलेली आहे की जे शेतीवर आधारित उत्पादने तयार करतात त्यांच्या सभासदांसाठी. त्यासाठी ते कोणत्याही प्रकारचे पॉवर वगैरे वापरत नाहीत आणि त्याच्यासाठी आणि त्याचबरोबर मार्केटिंग करत आहेत ते ऍग्रिकल्चर प्रोड्यूसचं. त्याची खालील इन्फॉर्मेशन तुम्हाला असेसमेंट इयर 2023-24 ची दिलेली आहे. त्यामध्ये दिलेला आहे इन्कम फ्रॉम प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑफ ₹26,000, इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑफ ₹63,000, इन्कम फॉर लेटिंग ऑफ गोडाउन्स of ₹20,000, dividend from another cooperative society ₹30,000, income from agency business ₹93,000. Determine its total income for the assessment year 2024-2025. त्यांचं जे इन्कम दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे इन्कम फ्रॉम प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. शेतीचे जे उत्पादने आहेत त्याच्यापासूनच जे मिळणारे उत्पादन आहे ते दिलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे 26,000. त्याच्यानंतर त्यांनी हे दिलेलं आहे 26,000. त्यानंतर दिलेलं आहे की ऍग्रिकल्चरचे प्रोड्यूस आहेत, जे काही उत्पादने आहेत त्याचे ते मार्केटिंग करतात आणि इथे त्यांनी प्रोसेसिंग केलेले आहे. प्रोसेसिंग करून 26,000 रुपये त्यांना इन्कम झालेलं आहे. हे त्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं इन्कम आहे, म्हणजेच हे इन्कम फ्रॉम बिझनेस आहे. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस, जे काही ऍग्रिकल्चर प्रोड्यूस आहेत त्यांचं ते उत्पादनं घेतात आणि त्यांचे ते वितरण करण्यासाठी जे काही मार्केटिंग करतात त्याच्यासाठी म्हणून त्यांना 63,000 रुपये इन्कम झालेलं आहे. हे त्यांच्या बिझनेसचं म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं इन्कम आहे. नंतर पहा आणखी पुढे दिलेलं आहे इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ गोडाऊन्स, म्हणजे त्यांचं एक गोडाऊन आहे आणि ते गोडाऊन त्यांनी भाड्याने दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या, हे इन्कम कोऑपरेटिव्ह सोसायटीचं नसून हे इन्कम कशापासूनचं आहे तर गोडाऊन पासून मिळालेलं इन्कम आहे. आणि गोडाऊन पासून मिळालेलं इन्कम म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी मध्ये जातं. ते दिलेलं आहे त्यांचं 20,000 रुपये. म्हणजे हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी HP चं हे इन्कम आहे. त्याच्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे डिव्हिडंड फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी ₹30,000. हे अदर इन्कम आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, म्हणजेच हे अदर इन्कम आहे. इन्कम फ्रॉम एजन्सी एजन्सी म्हणून त्यांची कोऑपरेटिव्ह सोसायटी एक बिझनेस म्हणून काम करत आहेत, तर त्याच्यासाठी त्यांना 93,000 रुपये मिळालेले आहेत. हेही इन्कम फ्रॉम बिझनेस या अंडर हेडिंग खाली येणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया की असा हा प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन कसं करायचं. तर सुरुवात करूया. पहा इथे इथे आपण पाहतोय की सुरुवातीला दिलेलं आहे ते म्हणजे सुंदरम कोऑपरेटिव्ह सोसायटी पुणे कॉम्पिटिशन ऑफ टोटल इन्कम फॉर द असेसमेंट इयर 2024-2025 2024-25 या असेसमेंट इयर मध्ये मिळालेलं जे काही इन्कम आहे त्यांचं आपण सोल्युशन पाहत आहोत. तर आधी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं हेड म्हणजे ते आपण घेणार, ते म्हणजे फर्स्ट हेड आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आणि आताच आपण प्रॉब्लेम रीड करत असताना पाहिलेला आहे
की इन्कम फ्रॉम लेटिंग गोडाऊन त्यांनी भाड्याने दिलेलं आहे आणि त्याच्यापासून त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे ते 20,000. तर हे 20,000 रुपये इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्या हेडिंग खाली आपण राईट डाऊन करून घेणार. म्हणून आपण इथं घेतलेलं आहे इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ गोडाऊन्स 20,000. हे 20,000 रुपये आपण तिथे घेतलेले आहेत. त्यानंतरचं आपलं सेकंड मेन हेडिंग आहे ते म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस. आणि ह्या इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये कोणते कोणते इन्कम आहेत, तर सुरुवातीला त्यांनी दिल्याप्रमाणे इन्कम फ्रॉम द प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस हे 26,000 हे जे दिलेलं आहे हे बिझनेस पासून मिळालेलं उत्पन्न आहे. हे त्यांचा बिझनेस आहे आणि त्या बिझनेस पासून त्यांनी उत्पन्न कमवलेलं आहे. लक्षात घ्या इथं प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस हे प्रोड्यूस केलेले आहे त्यांनी ऍग्रिकल्चर, काही पिकं असतील काय असतील शेतीच्या उत्पादना संदर्भामध्ये त्यामध्ये त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे ते 26,000 रुपये इन्कम मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पहा पुढचं इन्कम सांगितलं होते म्हणजे इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑफ रुपीज 63,000. 63,000 रुपये मार्केटिंग केलेले आहे त्यांनी ऍग्रिकल्चर प्रोडक्शनचे आणि त्याच्यासाठी त्यांना 63,000 रुपये मिळालेले आहेत. हेही इन्कम कशाचं आहे, तर इन्कम फ्रॉम बिझनेस या हेडिंग खाली येणारं हे इन्कम आहे. नंतर पहा पुढे त्यांनी सांगितलं होतं इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ गोडाऊन्स हे ऑलरेडी आपण इथे घेतलेलं आहे 20,000 रुपये. त्यानंतर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी दिला होता डिव्हिडंड फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी 30,000. ते जे इन्कम आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मध्ये जाणार आहे, त्यामुळे ते इथं बिझनेसचा हेडिंग खाली येणार नाही. त्याच्यानंतर लास्टला इन्कम सांगितलं होतं त्यांनी ते म्हणजे इन्कम फ्रॉम एजन्सी बिझनेस आणि ते सांगितलं होतं इन्कम फ्रॉम एजन्सी बिझनेस. एजन्सी आहे त्यांच्याकडे बिझनेसची, कोणत्या तरी बिझनेसची त्यांनी एजन्सी घेतलेली असेल आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळालं आहे ते म्हणजे 93,000. हे तीन हेडिंग खाली कशाचं येणार आहे, तर ते इन्कम फ्रॉम बिझनेस या हेडिंग खाली येणार आहेत. म्हणून आपण या तिघांची टोटल घेणार, ती आलेली आहे 1,82,000 म्हणजेच 1,82,000. फर्स्ट हेडिंग खाली आलेलं आहे 20,000 इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस मध्ये आलेला आहे 1,82,000. त्याच्यानंतरचा जो सोर्स आहे तो म्हणजे असतो आपला कॅपिटल गेन, पण इथे कुठेही प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल गेन बद्दल काही सांगितलेलं नाही, म्हणून आपण घेणार इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आणि अदर सोर्सेस मध्ये फक्त आपल्याला एकच इन्कम दिलेला आहे ते म्हणजे डिव्हिडंड फ्रॉम अनादर कोऑपरेटिव्ह सोसायटी. दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये यांनी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्याच्यावरती त्यांना डिव्हिडंड मिळालेला आहे, लाभांश मिळालेला आहे. हे इतर उत्पन्न आहे ते आहे 30,000 रुपये. असे हे एकूण तीन हेडिंग खाली इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ह्या तीन हेडिंगची जी टोटल आहे ती असणार आहे आपली ग्रॉस टोटल इन्कम आणि ती आलेली आहे 2,32,000. ही 2,32,000 ही ग्रॉस टोटल इन्कम आलेली आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं डिडक्शन मिळतं ते म्हणजे डिडक्शन अंडर सेक्शन एटीपी. एटीपी अंडर सेक्शन एटीपी मध्ये हे खास फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठीच आहे. त्याच्यामध्ये जे इन्कम दिलेलं आहे ते डिडक्टेबल होत असतं, त्याच्यासाठी त्याला स्पेशल डिडक्शन भेटतं. आणि ते डिडक्शन कोणते कोणते आहेत तर त्याची लिस्ट एटीपी मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये पहा इथे सुरुवातीला आपण घेतलं होतं इन्कम फ्रॉम लेटिंग गोडाऊन्स. गोडाऊन जर एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी भाड्याने देत असेल आणि त्याच्यापासून जर काही इन्कम मिळत असेल तर ते डिडक्टेबल होतं, म्हणून आपण इथे ते इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ गोडाऊन्स म्हणून हे 20,000 रुपये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर पहा इथं सांगितलेलं आहे इन्कम फ्रॉम प्रोसेसिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसचं जे 26,000 रुपये इन्कम आलेलं आहे ते सुद्धा इथे काय होणार आहे तर ते आपल्याला डिडक्टेबल होणार आहे. ते एटीपी च्या लिस्ट मध्ये आहेच, त्यामुळे तेही आपण डिडक्टेबल केलेलं आहे. त्याच्यानंतर इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. ऍग्रिकल्चरल प्रोडक्शनच्या बाबतीत काही मार्केटिंग करत असेल सोसायट्या तर ते सुद्धा डिडक्टेबल होतं, म्हणून हे सुद्धा डिडक्टेबल आहे. म्हणून आपण घेतलेलं आहे इन्कम फ्रॉम मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस 63,000, जे इथे सुरुवातीला आपण बिझनेस हेडिंग खाली घेतलेलं होतं. ते सुरुवातीला इन्कम मिळालं म्हणून दाखवायचं असतं आणि त्याच्यानंतर ते डिडक्टेबल होतं ते म्हणजे अंडर सेक्शन एटीपी नुसार, त्यामुळे 63,000 आपण तिथे घेतलेले आहे. आणखीन काय झालेलं आहे तर इन्कम फ्रॉम एजन्सी बिझनेस. इन्कम फ्रॉम एजन्सी बिझनेस हेही कोऑपरेटिव्ह सोसायटींना जर मिळत असेल तर ते सुद्धा आपण काय करणार आहोत डिडक्टेबल करणार आहोत. आणि ते ते जे दिलेलं आहे ते दिलेलं होतं 50. ते फक्त त्याचं लिमिट आहे मित्रांनो, त्याचं लिमिट आहे. जर इतर बिझनेस मधनं जर त्यांना उत्पन्न होत असेल तर त्याच्यासाठीचं लिमिट आहे 50,000. तुम्ही जर इथं पाहिलं तर मिळताना मिळालं होतं 93,000, मिळताना मिळालं होतं 93,000. पण जर आपण पाहिलं 93 पैकी फक्त 50,000च डिडक्टेबल आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा
एटीपी मध्ये इन्कम फ्रॉम एजन्सी बिझनेस किंवा अनदर बिझनेस, एखाद्या बिझनेस पासून जर त्यांना इन्कम मिळत असेल तर ते फक्त 50,000 रुपयापर्यंतच डिडक्टेबल होतं. त्याच्यानंतर एक गोष्ट आणखीन एक लक्षात ठेवायची, ती म्हणजे डिव्हिडंड फ्रॉम अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी. हे जे डिव्हिडंड आहे 30,000 रुपये, हे दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीपासून मिळालेलं इन्कम होतं. हे इन्कम सुद्धा डिडक्टेबल होतं. फक्त त्याच्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनंच ते डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट त्यांना मिळणं गरजेचं आहे. जर तसं मिळत असेल दुसऱ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं, तर ते पण डिडक्टेबल होतं, ते अंडर सेक्शन 80P नुसार. असे ह्यांना हे डिडक्शन मिळालेले आहेत. हे डिडक्शनची टोटल आपण घेतली तर ती येते 1,89,000. 1,89,000 आणि इथे ग्रॉस टोटल इन्कम आलेलं होतं आपलं 2,32,000. 2,32,000. त्या 2,32,000 मधून हे जर आपण मायनस केलं तर आपलं टोटल इन्कम किंवा टॅक्सेबल इन्कम येणार आहे ते म्हणजे 43,000 रुपये. मी आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या समजलेला असेल. धन्यवाद.